मानतोय. आणि म्हणून या ठिकाणी जे आहे म्हणजे हे जे आहे हिंदूंचे दुश्मन, बीजेपीचे नगरसेवक, मुस्लिमांचे दुश्मन, बुद्धविहाराचे दुश्मन, महापुरुषांचे दुश्मन, जे गोशाळा आम्ही या ठिकाणी त्याचा ठराव घेतलेला आहे गोसेवकाचा त्याचे दुश्मन, म्हणजे अशा पद्धतीने पाण्याचे दुश्मन, रस्त्याचे दुश्मन, विजेचे दुश्मन, त्याचबरोबर घरकुलाचे, गरिबांचे, अपंगांचे हे जे दुश्मन नगरसेवक आहेत आम्ही हे असे जनहिताचे ठराव या नगरपालिकेमध्ये मांडलेले आहेत. आणि या ठिकाणी जे काही कचरा सेठ, काही आलमचोर हे जे लोक आहेत हे मोठ्या प्रमाणामध्ये दादागिरी, गुंडगिरी करून महिला नगराध्यक्षाचा अपमान त्या ठिकाणी करतायत. महिला नगराध्यक्ष का अपमान, भुसावळच्या 3 लाख लोकांचा अपमान आहे. महिला नगराध्यक्षाच्या अंगावरती दादागिरी करून, गुंडगिरी करून या ठिकाणी धावून जात आहेत. महिलांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. भुसावळ शहराचे विकासाचे दुश्मन आहेत मंत्री संजय सावकारे, हे गतिरोधक मंत्री आहेत. यांना या ठिकाणी जे आहे तातडीने यांनी राजीनामा दिला पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आज 6 एप्रिलला आम्ही हा आक्रोश भुसावळकरांचा या ठिकाणी तुमच्यासमोर मांडतोय. जर तुम्ही आमचा आक्रोश ऐकला नाही साहेब, तुम्ही जर आज आमचा आक्रोश ऐकला नाही तर आम्ही इथून जे आहे 9 तारखेला आम्ही इथून जे भुसावळकर आक्रोश लॉंग मार्च जे आहे आम्ही कलेक्टर कचेरीवरती त्या ठिकाणी नेऊ. आणि कलेक्टर कचेरीवरती आम्ही त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करू. आणि तिथेही करो या मरो अशा पद्धतीचं निर्धाराचं आंदोलन आम्ही त्या जळगावमध्ये त्या ठिकाणी आम्ही लॉंग मार्चच्या माध्यमातून करू. ह्या जो हस्तक्षेप आहे मंत्र्यांचा, मीनी त्यातली कडी लावा आतली, वरतून दाखवायचं प्रतिमा एकदम क्लीन, भुसावळकर तर हैराण आहेच. भुसावळकर प्रत्येक नागरिक त्रस्त आहे. भुसावळकर प्रत्येक नागरिक त्रस्त असल्यामुळे आक्रोश मांडण्यासाठी या ठिकाणी आला. हा त्रस्त नागरिकांचा वरणगावमध्ये बी तेच आहे, वरणगावच्या नागरिकांचं बी तेच आहे, त्यांचं बी तेच म्हणणं आहे. म्हणजे अशा पद्धतीने जे आहे आम्ही भुसावळकरांचा आक्रोश मांडण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आणि जोपर्यंत या ठिकाणी आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार आहे का? नाही, आम्ही इथून जाणार नाही. तुम्ही कलेक्टर साहेबांशी बोला, परान साहेबांशी बोला. आम्ही तुम्हाला या ठिकाणी आमच्या मागण्यांचे निवेदन देतो. हे निवेदन तुम्ही घ्या आणि नंतर जे कलेक्टर साहेबांना तुम्ही इथे बोलवा. तोपर्यंत आपण जाणार आहे का? आम्ही आमचा ठिय्या साहेब इथे मांडू.